नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय विजया ब्राह्मणकर यांची आवली तू होतीस म्हणून ही कादंबरी आणि आज भाग 4. महाद्वारी रामदासी बुवांचं कीर्तन सुरू झालं. भक्तिभावानं सारे ऐकत होते. रुक्मिणी स्वयंवराचं आख्यान त्यांनी लावलेलं होतं. लोक तल्लीन. समोर बसलेली आवली मन लावून ऐकत होती. शेवटी बुवांनी पुंडलीक वरदा हरिविठ्ठल म्हणून समारोप केला आणि आवली स्वतःशीच म्हणाले, कमाल आहे, कमाल आहे ह्याची. जिथे तिथे ह्याचंच नाव. मगाशी आरती म्हणताना ह्याचंच नाव आणि आता कीर्तन संपवलं ते ह्याच्याच नावानं. मला तर वीट आलाय त्याच्या नावाचा. खरंच वीट आलाय. कुणाचा वीट आला ग तुला? वत्सला म्हणाली. त्याच्या नावाचा. अगं कुणाच्या? आणि आवलीने मंदिरातल्या पांडुरंगाकडे बोट दाखवलं. आवले, अगं तो देव आहे. त्याला असं म्हणतात होय? हा कसला ग देव? त्याच्या डोळ्यात बघ की, कधी राग दिसतो? आवलीनं लांबूनच विठ्ठलाच्या डोळ्याकडे बघितलं. प्रेमाचा वर्षाव करणारा वर्षा ऋतू दाटला होता त्याच्या डोळ्यात. आणि त्याच्या त्या डोळ्यांसह आज पंचामृतानं न्हाऊ माखू घातलेला, नवीन पितांबर नेसलेला, गळ्यात तुळशीची माळ घातलेल्या आणि धूपदीपानं उजळून निघालेला साजरा गोजिरा विठ्ठल आवली घरी आली तरी तिच्या नजरेसमोरून हटता हटत नव्हता. आवलीनं मान झटकली आणि स्वतःशीच म्हणाली, मी तुझ्या रुपड्याला भुलायची नाही हं, सांगून ठेवतीये. भजन पूजन कीर्तनानं आवलीचं गाव पंचक्रोशी भारावून गेली. उत्सवाची सांगता झाली. गावोगावचे लोक माऊलीला साष्टांग नमस्कार करून परतले. बोल्होबा देहूला आले. त्यांनी आपलं पागोटं भिंतीच्या खेळ्याला लटकवलं. बाहेरच्या नांदीवर हातपाय धुतले. कणकाईनं समोर केलेल्या शेल्याला हात पुसले. कसा झाला म्हणायचा विठ्ठलाचा उत्सव? उत्तम. अंगणातून पडवीत आणि मग ओसरीवर येत बोल्होबा म्हणाले. मोठी सुनबाई पदर सावरत समोर आली. एका छोट्याशा ताटलीत गुळाचा खडा आणि तांब्याभर पाणी समोर बैठकीजवळ आणून ठेवलं. तांब्यावर तांब्याचंच फुलपात्र होतं. बोल्होबा बैठकीवर लोडाला टेकून बसले. गुळाचा खडा तोंडात टाकून पाणी प्यायले. बरेच लोक भेटले असतील की, ओळखीचे पाळखीचे? हो भेटले ना, आणि एक मुलगी भेटली. म्हणजे? मी नाही समजले. डोक्यावरचा पदर नीट करत कनकाई म्हणाली, मुलगी म्हणजे आपल्या आप्पाजी गुळव्यांची मुलगी. मुलगी छान आहे, कामाची आहे. कनकाई, तिने रांगोळ्या इतक्या सुंदर काढल्या म्हणून सांगू. रांगोळ्या काय, हार काय, जिकडे तिकडे नुसती लवलवत होती. बरं मग? वाटलं रुक्मिणीची तब्येत ठीक नसते अलीकडे. संताजी लहान आहे. तुकोबासाठी बरी वाटली मुलगी. खरंच हो, तुकोबाच्या संसाराची काळजी मलाही आहेच. पण तुकोबा मानायला हवा. आपली पोरं आपल्या शब्दाबाहेर नाहीत. हो, तेही आपलं भाग्यच. मुलगी कशी आहे? आणि बोल्होबांच्या डोळ्यासमोर उभी राहिली आवली. आप्पा गुळव्यांची आवली, खणाचं परकर पोलकं घातलेली, पाठीवर काळी भोर जाडजूड वेणी, त्या वेणीत माळलेला गजरा. अहो बुवा, सांगा ना, कशी आहे मुलगी? तुकोबाला शोभेशी आहे. सावळी टप्पोऱ्या डोळ्यांची. आणि कनकाई तिच्या गालावर ना खळी पडते बरं का, हसली की. कनकाईच्या डोळ्यांसमोर आवली उभी राहिली, कधीही न पाहिलेली. आप्पाजीजवळ विषय काढून बघावा लागेल. बघतो विषय काढून. ते नाही म्हणायचे नाहीत. व्यापार उदिमामुळे गावोगावातले प्रतिष्ठित लोक एकमेकांना जाणून होते. पण मंदिराच्या कामामुळे सगळे एकमेकांच्या जवळ आले. एकमेकांच्या कुटुंबातल्या लोकांना ओळखू लागले. बोल्होबांच्या मनात आलं, सगळी विठ्ठलाची कृपा. विठ्ठल मंदिरातल्या उत्सवामुळे त्यांना आवली गवसली होती. आप्पाजी गुळवेंची कामानिमित्त बोल्होबांची भेट झाली आणि बोल्होबांनी आपल्या तुकोबांसाठी आवलीचा विषय काढला. आप्पाजी चकित झाले, बुचकळ्यात पडले. खरं तर त्यांनाही मनातनं आनंद झाला, पण घरी आवलीच्या आईला विचारायचं होतं आणि ते एकच शब्द म्हणाले, कळवतो मी.
घरी येऊन आप्पाजींनी विषय काढला. अवलीची आई एक विचारायचं होतं. रांधणीच्या दारात उभं राहून आप्पाजी म्हणाले, मग विचारा की. चुलीच्या समोर निखाऱ्यावर धरलेली भाकरी दवडीत टाकत अवलीची आई म्हणाली, अगं बोल्होबा भेटले होते. देहूचे? हो. काय म्हणाले? त्यांनी आपल्या अवलीला मागणी घातली आहे. काय सांगताय? आनंदाने आणि आश्चर्यानं अवलीची आई तोंडाजवळ हात नेऊन म्हणाली, हो खरं ते सांगतोय मी. फार काळजी होती अवलीची, पण घर मोठं घरंदाज आणि आपल्या तोला मोलाचं आहे. अवलीला काही कमी पडायचं नाही. अहो कसं कमी पडेल? बोल्होबांचा बारदाना मोठाच आहे की. आणि ह्या पंचक्रोशीत बोल्होबांचा बोलाबाला किती आहे हे माहीत नाही होय मला. समोरच्या कोपऱ्यात हात धुत अवलीची आई म्हणाली, मग हो म्हणून कळवून टाकतो. आता विचार करायचं काम नाही. अवली कुठे? बसली असेल सोबतिणींच्या संग मागच्या दारी, चाटले बुटले घेऊन. हसले आप्पाजी. मागच्या दारात जाऊन उभे राहिले. अवलीचा भातुकलीचा खेळ रंगात आलेला होता. आप्पाजींच्या मागे येऊन अवलीची आई उभी राहिली. दोघंही खेळात रंगलेल्या अवलीला बघत होते. खेळ नीट मांडते, संसार सुद्धा नीट करेल माझी बाई, अगदी निगुती न करेल. पण बुवा काळजी वाटते हो. चाटल्या बुटल्यांचा खेळ वेगळा, प्रत्यक्ष संसार वेगळा. सवय नाही कामाची तीज. शिकवेल ना तिची सासू. लोक चांगले आहेत, पण शेवटी सूनच ना. हळूहळू मी लावते कामाला तिला. बैलाला आणि सुनेला कोणी रिकामं बसवत नाही. ठीक आहे, पण अवलीला सारे सांभाळून घेतील. त्यांच्याही घरात एक सून आहेच ना. दोघेही आत आले. अवली आपला भातुकलीचा पसारा आवरून आत आली. झालं खेळून? आईने विचारलं. हो, दमली बाई मी आज खेळून. असं? अशी कोणती कामं केलीस का? स्वयंपाक केला, धुणं धुतलं, दळण केलं. आता ही कामं खरंच करायची बरं का. मी हॅट असं म्हणून होतं होय. आता लग्न करायचंय ना तुझं? मी नाही बा. का ग नाही करायचं लग्न? मी तुला आणि आप्पाजींना सोडून कुठेही जायची नाही. कोण करेल दुसऱ्याची ताबेदारी? अगं त्या ताबेदारीत सुद्धा सुख असतं आवले. मग जरा थांबून आई म्हणाली, आवले ते देहूचे बोल्होबा तुला आठवतात का ग? हो ग आठवतात मला, ते बोल्होबा काका. अगं त्यांनी तुला मागणी घातली आहे. म्हणजे त्यांना तुला सून करून घ्यायचं आहे. मी नाही लग्न करायची. अगं तुझ्या सोबतिणींची झालीत ना लग्न. आणि आवले लग्नात मजा असते अगं. नवीन लुगडी मिळतात, खूप दागिने, गोडधोड, पै पाहुणे. आत्ता ह्या क्षणाला आईचं बोलणं ऐकून आवलीच्या मनात कुतूहल निर्माण झालं होतं. लग्नाविषयीचं कुतूहल. नवीन लुगडी तिच्या डोळ्यांसमोर उभी राहिली. रंगीबेरंगी नवीन कपड्यांचा गंध आवलीला आवडायचा. आईची नवीन लुगडी तर कितीतरी वेळा ती हुंगायची. ती नवीन कपड्यांचा, कपड्यांच्या खळाचा आणि नवीन रंगाचा गंध उरात भरून घ्यायची. लग्नाच्या कल्पनेनं आवलीचे डोळे लकाकले. आईनं समोर होऊन लेकीला पोटाशी धरलं. विठू माऊली हसली, सुखावली. कोनाड्यातला कृष्ण सारं बघत राहिला. पहाटेसच आवलीच्या आईच्या जात्याची घरघर सुरू झाली. ओव्या कानी आल्या आणि आवली उठून बसली. आई तुझ्या जात्यातनं पीठ पडतं तसं माझ्या जात्यातनं का नाही पडत ग? अगं ते खेळण्यातलं ना ग म्हणून. मुठभर जोंधळे जात्याच्या तोंडात टाकत आई म्हणाली, पण माझ्याही जात्यातनं पीठ पडायला हवं. मोठेपणी दळशील ना तेव्हा पडेल. आणि मग आई थांबून पुन्हा म्हणाली, जात्यात घास टाकला की पीठ पडतं. आणि संसार करता करता बाईचंही पीठ पडतंच की ग. म्हणजे नाही काही नाही, जा तू तुझी कामं कर. गुणासोबत फुलं काढ झाडावरची. सकाळी सकाळी काय कामं सांगतेस ग? लग्न झाल्यावर कामच करायची असतात. बघू बघू काय, तो विठोबा थोडाच येणार आहे तुझ्या मदतीला. त्याच्या मदतीची मला गरज नाही. आणि मुळात त्याला येतच काय? अगं तो देव आहे. मग माझा कृष्णसुद्धा देवच आहे की.
असं म्हणून आवली मागे फिरली आणि आवलीचा फणकारा बघून विठोबा हिरमुसला. आप्पाजींनी बोलोबांना होकार कळवला. बोलोबांना आणि कनकाईला आनंद झाला. तुकोबांच्या कानावर बोल्होबांनी ही गोष्ट घातली तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर कुठलीच भावना नव्हती, अगदी आनंदाची सुद्धा नव्हती. फक्त त्याच्या डोळ्यासमोर होती रुखमाई, दमा झालेली, सतत खोकणारी. तुकोबाच्या डोळ्यांसमोर होता छोटासा संतोबा. तसाही तुकोबा शांत प्रवृत्तीचा होता. आपण बरं आणि आपलं काम बरं. वडिलांचं किराणा दुकान तोच सांभाळे. वडिलांची सावकारकी, महाजनकी तो दुरून बघे. लोक दागदागिने घेऊन ते गहाण ठेवण्यासाठी बोल्होबांकडे येत. गहाणवटीचा धंदा ते सचोटीनं करत. कधी कोणाला लुबाडलं नाही, पण व्यवहार चोख. गरिबांविषयी कळवळा असला तरी भावना आणि व्यवहार ह्याची त्यांनी कधी सरमिसळ होऊ दिली नाही. लोकांचे भांडणतंटे ते समतोल बुद्धीनं सोडवत सर्वांना समान वागणूक देत. कुठलीही गोष्ट करताना ते पांडुरंगाचं स्मरण करत. रोजचं विठुरायाचं दर्शन कधी चुकलं नाही की कुठल्याही परिस्थितीत पंढरीच्या वारीत कधी खंड पडला नाही. तुकोबावरही हेच संस्कार झालेले. वडिलांकडनं आलेली विठुरायाची भक्ती त्याच्याही मनात रुजलेली. मनात सतत विठूचंच स्मरण. विठ्ठलाचं दर्शन घेतल्याशिवाय तुकोबा दुकानात येतच नसे. आई, मी खेळायला जाते हा. आवली धावत येऊन रांधणीच्या दारातनं आईला म्हणाली. आवले, आता खेळणं बंद कर. आणि अशी ही धावतेस काय सारखी सारखी? जाऊ दे, खेळू दे, धावू देत. आप्पाजी म्हणाले. बुवा, तुम्ही पण ना. आपल्या डोक्यावरचा पदर सारखा करत आवलीची आई म्हणाली. अगं, लहान आहे ती. लग्न ठरलंय तिचं. लहान कसली? लग्न ठरलंय, झालेलं नाही. आणि हे लहानपण परतून नाही यायचं ना आवलीची आई. खरं आहे हो तुमचं. लुगड्याचा आणि दागिन्यांचा भार पेलवता पेलवता पुरेवाट होईल पोरीची. तिथलंही वातावरण मोकळं आहे. कितीही मोकळं असलं ना बुवा तरी सासरचा आणि माहेरचा वाहणारा वारा एकसारखा नसणारच ना. काळजी करू नकोस ग. आपल्या लेकीला काही कमी पडायचं नाही. नाहीच पडणार, पण जीव तुटतो. आपली एकुलती एक लेक. जीव तुटला नाही तरच नवल ना आवलीची आई. आणि नकळत आवलीच्या आईचा पदर डोळ्याशीच गेला. मग हळूच म्हणाली. बुवा, एकदा त्यांच्या दारापर्यंत जाऊन यायला हवं. हो, जाऊया. असं म्हणून आप्पाजी मागे फिरले. ओसरीत येऊन बैठकीवर बसले, पण त्यांचं लक्ष कशातच लागेना. मनात आनंद दाटला, पण त्याहीपेक्षा एक वेगळीच हुरहुर मनाला लागली होती. त्यांचं लक्ष अंगणातल्या कडुनिंबाच्या झाडाखाली पाराकडे गेलं. आवलीनी भातुकलीचा खेळ मांडला होता. संगतीला सोबतिणी होत्या आणि आवली धावतच आली. कोनाड्यातल्या कृष्णाला घेऊन गेली. आवलीची लगबग, तिचा उत्साह, तिची काळजी, लुटुपुटीच्या संसारातली गोडी, कृष्णाची भक्ती, हे सारं बघून आप्पाजी हसले स्वतःशी आणि मनाशीच म्हणाले. आता स्वतःचाच संसार करशील बरं का बाळा. संसार आवलीचा आणि धडकला विठ्ठलाचा जीव. ठरल्याप्रमाणे आप्पाजी आणि आवलीची आई देहूला गेले. दारात बोल्होबा, कनकाई उभे होते. हसून या म्हणाले. पडवीच्याच बाजूला अंगणात पाटपाणी ठेवलेलं. पाय धुवा आप्पाजी. आप्पाजींनी पाटावर उभं राहून पाय धुतले. हातातला शेला बोल्होबांनी समोर केला. आवलीची आई ही पाय धुवून कनकाईच्या मागून आत आली. चालता चालता आवलीची आई नजरेनं सारा वाडा निरखत होती. मोठं अंगण, अंगणाला दिंडी दरवाजा, पडवी, ओसरी, माझघर, स्वयंपाकघर, धान्याच्या कणग्या, मागच्या अंगणात गोठा, त्यात गाई म्हशी, भिंतीला अडकवलेले सूप टोपले, नक्षीकाम केलेली घराची दारं, लांब लचक रांधणी, रांधणीतल्या वैलाच्या चुली, पडवीच्या आजूबाजूनं असलेल्या खोल्या, लाकडाचे पलंग, तख्तपोस, त्यावर गाद्या, गिरद्या, दाराला लागलेलं तोरण, रांधणीला लागून देवघर. देवघरात पितळेची विठोबा रखुमाईची मूर्ती, बाळकृष्ण, गणपती, महादेव, देव्हारात येवणाऱ्या मोठ्याल्या पितळी समया, हे सगळं आवलीच्या आईनं नजरेनं टिपलं.
पोरगी इथे सुखात राहील मनाशीच ती म्हणाली. बाई या ना. रांधणीत पितळी फुल्यांचा पाठ ठेवत कनकाई म्हणाली. कनकाई छान होती. ठेंगणा ठुसका बांधा, गोरीपान, भरगच्च केस, मानेवर आंबाडा, कपाळावर लाल कुंकवाची चिरी, गळ्यात मणिमंगळसूत्र, ठुशी, मोहनमाळ, हातात पाटल्या बांगड्या. आवलीची आई पाटावर टेकली. कनकाईकडे बघत म्हणाली, तुम्ही लक्ष्मीवाणी दिसता हा. हसली कनकाई. माझी होणारी सून तुमची लेक सुद्धा लक्ष्मीवाणीच आहे म्हणे. कुणी सांगितलं? बुवांनी. घ्या पाणी घ्या. आणि लेक गुणाचीही म्हणे. आवलीची आई मनोमन सुखावली. आपली आवली यांच्या घरात नाही यांच्या मनात राहील याची तिला खात्री पटली. देव्हाऱ्यातला विठोबा खुश होता. त्याला हवं ते घडत होतं. विठोबाचं मंदिर असेल ना इथे? आहे की, लागूनच आहे. तुकोबा तिकडेच गेला असेल. आमचं घर वारकऱ्याचं, सारेच विठ्ठलाचे भक्त. आमच्या बी घरी तसंच. आवलीला मात्र कान्हा आवडतो. विठोबा काय आणि कान्हा काय एकच की, हसत हसत कनकाई म्हणाली. बोलोबांचा मोठा मुलगा सावजी, तुकोबा आणि कान्होबा आले. बोलोबांनी मुलांची ओळख करून दिली. आप्पाजींना तुकोबा आवडला. रांधणीच्या दाराआडून आवलीच्या आईला ओसरीतला तुकोबा दिसला. कोवळ्या वयाचा तरुण पोरगा. तिच्या मनातच ठसला. हा पोरगाच होईल की आपला जावई. जावयात आणि पोरात तसाही काय फरक असतो? आवलीच्या आईचं मन तिच्या डोळ्यातनं कनकाईनं वाचलं आणि तिच्या मनी हर्ष दाटला. मग सावजीच्या बायकोला हाताशी घेऊन कनकाईनं पटकन स्वयंपाक केला. ओसरीत पानं वाढली, पुरुषांची आणि मग बायकांची. जेवणं आटोपली. विडा लावत बैठकीत पुरुषांच्या गप्पा रंगल्या होत्या. आप्पाजी मोराच्या आकाराच्या पितळी अडकित्यानं सुपारी कातरत पुढ्यातलं तबक नेहाळत होते. तबक छान होतं, पितळीचं, गोल काठ असलेलं. त्यात पितळी डब्या होत्या. विडा बनवण्यासाठी लागणारे जिन्नस त्यात होते. बैठकीतून ते तबक तुकोबानं रांधणीत आणलं. तेव्हा आवलीच्या आईनं निरखून त्याच्याकडे बघितलं. तेवढ्यात आतून खोकण्याचा आवाज आला. तुकोबा तिकडे गेला. छोटा संताजी इकडून तिकडे धावत होता, पळत होता. कधी आजीच्या मांडीवर येऊन बसत होता. कनकाई त्याचे लाड करत होती. साखरपुड्याचा मुहूर्त बैठकीत काढण्यात आला. सर्वांना येण्याचं निमंत्रण देऊन आप्पाजी आणि आवलीची आई निघाले. ह्यांच्याकडे सगळं छान आहे नाही? नशीब काढलंय पोरीनं. सगळी विठ्ठलाची कृपा. खरंय बुवा तुमचं, खरंय. सारी त्यालाच काळजी. आणि विठ्ठल मनाशी म्हणाला, लौकिकार्थानं आवली सुखी असेल किंवा नाही हे सांगू शकत नाही, पण एक ना एक दिवस आवलीचं मोठेपण लोकांना नक्की कळेल आणि तुकारामांची आवली तुकारामांपेक्षा मोठी, खूप मोठी ठरेल. आप्पाजींच्या वाड्यात एकच धांदल उडाली. आवलीचा साखरपुडा होता. जेवणाच्या वेळेपावतर देहूचे पाहुणे येणार होते. अंगणात सडा रांगोळी झाली होती. दाराशी केळीचे खांब लागले होते. ओसरीत गाद्या, गिरद्या, लोड, बैजवार ठेवले होते. ओसरीच्या बाहेर अंगणात एका बाजूला पाटपाणी पाय धुण्यासाठी ठेवले होते. घरात पूर्णावरणाचा स्वयंपाक सुरू होता. गुणाबाई पायाला भिंगरी लावल्यागत फिरत होती. फुलांचे गजरे तिने पहाटेच तयार ठेवले होते. चुलीवरचा हंडा तापला तसं तिने आवलीला न्हाण्यासाठी आवाज दिला. गुणा, मी न्हाऊ घालते हो तिला. फक्त रिठे शिके काही शिजले का ते बघ नीट. आणि मग आवलीचा न्हाणोरा आटोपला. जा उन्हात केस सुकवून घे. आवलीचे केस हळूवार पुसत आई म्हणाली, आणि हो मग वेणी घालायची आहे, नवीन पातळ नेसायचं आहे. आवलीने फक्त मान हलवली. आप्पाजी गावातलं एक सन्माननीय प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. गावभर निमंत्रण गेलेलं आणि सगळा गाव साखरपुड्यासाठी उत्सुक. आईनं आवलीच्या केसांना तेल लावलं, विंचरले केस. पाठभर काळ्याभोर केसांचा खोपा घातला. खोप्यावर सुवर्ण फूल खोवलं. गर्भ रेशमी निळ्या रंगाचं पातळ चापून चोपून नेसवलं. कपाळावर कुंकवाची चिरी, कानात मोत्यांच्या कुड्या आणि गळ्यात गळसरी. बाई, आवली साजरी दिसते हा. दीठ काढा तिची.
आणि हे गजरे घ्या. गुणानं दिलेले गजरे आईनं आवलीच्या खोप्याच्या वरच्या बाजूनं माळून खालच्या भागाला गाठ पाडली. हाताची बोटं तिच्यावरून ओवाळून कानशिलावर कडाकडा मोडली आणि आप्पाजींनी दाराशी येऊन सांगितलं, पाहुण्यांच्या गाड्या दाराशी आल्या. डोईचा पांढरा फेटा हातानं नीट करत आप्पाजी दिंडी दरवाजापाशी गेले. आईनंही आपल्या डोईवरचा पदर नीट केला. आवले, तू बाहेर यायचं नाही हं, नाही तर येशील धावत. नाही येत ग. तेवढ्यात आवलीच्या सोबतीणी आल्या आणि पदराचं एक टोक हाताशी धरून आई बाहेर पडवीशी आली. बोल्लोबा, त्यांच्या मागून त्यांची मुलं, इतर नातेवाईक आणि सगळ्यात मागून काही स्त्रिया आत आल्या. ह्यात कनकाई होती. तिची मोठी सून सावजीची बायको होती. इतरही नात्यातल्या बायका होत्या. तब्येतीमुळे तुकोबांची बायको रखमा मात्र आलेली नव्हती. तिचा दम्याचा त्रास वाढला होता. कनकाईच्या कडेवर संतोबा होता. पाहुणे मंडळींनी पाय धुतले. शेल्याला हात पुसत आत जाताच बैठकीतली मंडळी उठून उभी राहिली. बसा ना, बसा. बोल्लोबांना आणि इतर पाहुण्यांना उद्देशून आप्पाजी म्हणाले. बोल्लोबा लोडाला टेकून बसले. सावजी, त्याच्या बाजूला तुकोबा आणि मग कान्होबा बसले. बैठकीतल्या साऱ्यांची नजर तुकोबांवर होती. तुकोबा खरंच छान दिसत होता. पांढरं धोतर, पांढरा अंगरखा, कपाळी बुक्का आणि लाल रंगाचा फेटा. त्याला हिरवी किनार होती. अगदी तरणा भांड आणि रुबाबदार दिसत होता तुकोबा. शिवाय तो नम्र होता. त्याची मान खाली होती. खरं तर साखरपुड्याचं, लग्नाचं अप्रूप त्याला नव्हतं. पण रखमावर प्रेम असून सुद्धा घरच्या लोकांच्या इच्छेखातर तो लग्नाला तयार झाला होता. पाहुणे मंडळी नजरेनंच आप्पाजींचं मोठेपण तोलत होती. आप्पाजींचा तो चौसोपी वाडा, दिंडी दरवाजा, ऐस पैस पडवी, ओसरी, नक्षीदार दारं, दाराला तोरण, कोनाडे, कोनाड्याच्या भोवती वेलबुट्टी, ओसरीतले कोरीव खांब, सारवलेली जमीन, जमिनीवरची आवलीची कलाकुसर. बाया मंडळी एका बाजूला सतरंजीवर बसली. गुणानं साऱ्यांना पाणी दिलं, सोबत गुळाचे खडे दिले. मध्ये चौरंग ठेवण्यात आला. पाय धुवायला तांब्याचं लखलखीत घंगाळं ठेवलं. तुकोबांचे पाय धुण्यात आले. बुक्क्याच्या खाली कुंकवाचा टिळा लावला आणि आप्पाजींनी नारळ पान दक्षिणा तुकोबाच्या हाती ठेवली. तुकोबांनी नारळ पान घेतलं आणि दक्षिणा तपकात ठेवून दिली. असू द्या हो, आप्पाजी म्हणाले. नाही, बस, नारळ पुरे, तुकोबा म्हणाला आणि उठून आपल्या जागेवर जाऊन बसला. मुलीला बोलवा. मग आवली आली. चौरंगावर बसली. साऱ्यांच्या नजरा तिच्याकडे लागलेल्या. छान दिसत होती आवली. तुकोबांनी मात्र मान वर करूनही बघितलं नाही. आवलीला बघून कनकाई खुश होती. एवढी चांगली पोरगी तुकोबासाठी शोधून काढल्याबद्दल तिला तिच्या बुवांचं कौतुक वाटलं. आवलीच्या हाती साखरेचा पुडा दिला. तिने सर्व वडील मंडळींना वाकून नमस्कार केला. पदर सावरत ती कनकाईच्या पायाशी वाकली तशी कनकाईनं तिला जवळ घेतलं. तिच्या डोक्यावरनं हात फिरवला. साजरी हो माझी बाई, कनकाई मनाशीच म्हणाली. जेवणं आटोपली, मानपान झालं. चला सावजी, गड्यांना गाडी झुंपायला सांगा. हा विडा घ्या ना. पानाचं तबक बोल्लोबांकडे सरकवत आप्पाजी म्हणाले. बोल्लोबांनी विडा लावला. चला आता, का सुनबाईला घेऊनच जायचा विचार आहे? कनकाईकडे बघत बोल्लोबा गमतीनं म्हणाले. पाहुणे मंडळी निघाली. त्यांना सारं करायला आप्पाजी आणि आवलीची आई दिंडी दरवाजापर्यंत गेले. बैलगाड्या दिसेनाशा होईपर्यंत ते तिथेच उभे होते. आवलीचा आणि तुकोबांचा साखरपुडा हा विषय सर्वांना खूप दिवस पुरला. मंदिरातला विठोबा खुश होता, कारण तुकोबांच्या जीवनात आवलीच्या येण्यानं तुकोबांचा भक्तिमार्गाचा रस्ता सुकर होणार होता. साऱ्यांना आवलीच्या भाग्याचा हेवा वाटत होता. केवढा तोला मोलाचा इवाई शोधला आप्पाजींनी, असं गावकरी म्हणत. काय झालं ना तुझ्या मनासारखं? आप्पाजी आवलीच्या आईला म्हणाले. हो बुवा, फार काळजी होती लेकीची तुला. तुम्हाला नव्हती? होती ग, पण आपल्यापेक्षाही सारी काळजी त्या विठ्ठलाला. खरंच हो, असं म्हणून आवलीच्या आईनं हात जोडले. आप्पाजींना जावई साजरा मिळाला. गावातले लोक बोलत होते. आवले, तुझा बुवा मोठा छान, मैत्रिणी म्हणाल्या.
आवलीची आई इवाई साजरा पाहिला हो, शेजारणी म्हणाल्या आणि ह्यावर आवलीची आई लाजली होती. श्रोते हो, हा होता 4था भाग. 5वा भाग उद्या. तोपर्यंत विठ्ठल 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 विठ्ठल.